इतर काय झालं? मी डॉक्टरांना फोन करतो लगेच. नाही नाही नको 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 काय? मला खूप भीती वाटते. मी डॉक्टरांशी बोलतो. साहेब ऍसिडिटी वगैरे काही असेल. इतर मला अजिबात रिस्क घ्यायची नाहीये कसली. मी डॉक्टरांना घरी बोलवतो. साहेब खरंच विरोचक आहे नको. पण ऍटलिस्ट त्यांना तिथे काय सिच्युएशन आहे तरी सांगावं लागेल. मी फोन करतो डॉक्टरांना. हे घे भोपळा चिरून झालाय. थँक्यू केतकी. अगं काय तू थँक्यू काय? नाही म्हणजे तू भोपळा चिरून दिलास म्हणून नाही थँक्यू म्हणत आहे, पण तू आहेस माझ्या बरोबर. म्हणजे बघतेस ना घरात कोणीच माझ्याशी नीट बोलत नाहीये, नीट समजून घेत नाहीये मला, पण तू तू माझ्याशी नीट बोलतेस, समजून घेतेस मला. आणि खरंच म्हणजे माझं मन मोकळं करावंसं वाटतं मला तुझ्यासमोर. तुझा आधार वाटतो मला, म्हणून थँक्यू. तू नको काळजी करूस. मी सांगितलं ना सगळ्यांचा हळूहळू विश्वास बसेल तुझ्यावर. म्हणजे तसा आता फाल्गुनीचा विश्वास बसायला लागलाय माझ्यावर. हो ना फाल्गुनी? पण तुलाही थँक्स. हा म्हणजे स्पेशल थँक्स. कारण मी सांगितल्यावर लगेच तू गेलीस बाजारात, मला भोपळा आणून दिलास. थँक्यू. तुम्ही दोघी प्लीज अजून एक काम कराल का माझं? काय? म्हणजे मी भोपळ्याचं सूप करते तोपर्यंत तू आधीला बोलावून आण, आणि आधी आला की तू त्याला सूप देशील का? म्हणजे माझ्या हातून नाही घेणार तू. बोलवते मी. इतर सावकाश. मी पण जाऊन येते. सूप झालं की कळव. हो. मित्रा काय होते नेत्रा? नेत्रा तू ओके आहेस ना? तुम्ही आईस्क्रीम खाणार ना ताई? इतर फाल्गुनी आईस्क्रीमला नाही म्हणणारच नाही कधी. आपण घेऊन येऊयात सगळ्यांसाठी. अच्छा तुम्ही आता बाहेर जाताय का? आलो जरा बाहेर. आधी अरे तुला आवडतं म्हणून लाल भोपळ्याचं सूप केलंय मी, तेवढं पिऊन जा ना मग तुम्ही. चल मित्र. आधी तुला सांगितलं ना तिला हात नाही लावायचं म्हणून. अरे लांब राहायचं त्याच्यापासून. हे शेवटचं सांगतो. चल मित्र. मित्र साहेब खूप दुखतंय. आपण डॉक्टरकडे जाऊयात ना पटकन प्लीज.
असं अचानक इतक्या जोरात कसं दुखायला लागलं? तू काय खाल्लं होतंस? माझ्या समोर तर फाल्गुनीने दिलेलं ज्यूस प्यायली होतीस तू फक्त. काहीच कळत नाही. ते दोघं आईस्क्रीम घेऊन आले की मग आपण एकत्रच जेवायला बसूया. हो. चल ना की तोपर्यंत जेवणाची तयारी करू. ये फाल्गुनी. चल तू मागच्या सीटवर पड. सावकाश सावकाश सावकाश. सांगा. आई आईस्क्रीम हिच्यावर विषाचा परिणाम झालाच नाही. असं कसं होईल? हिला त्रास होतोय आणि माझ्या समोर त्रास न होण्याचं नाटक करतेय. डॉक्टरांकडे गेले नाहीये. नेत्रा वरून खाली येत होती तेव्हा तिच्या पोटात खूप दुखत होतं. आणि ती ऑलमोस्ट रडायला आली होती आणि पायऱ्या उतरताना पण खूप स्ट्रगल करत होती. काय झालंय काहीच कळत नव्हतं. एवढंच कळत होतं की नेत्राच्या पोटात दुखतंय. मी तिला विचारलं सुद्धा पण तितक्यात तिथे विरोचक आला. त्यामुळे काहीच बोलता आलं नाही. मग ती दोघं आईस्क्रीम आणायला जातो असं सांगून निघून गेली. पप्पाजी मला असं वाटतंय ते आईस्क्रीम आणायला नाही पण डॉक्टरकडे गेले असणार. एवढं सगळं घडलं. मी अद्वैतला सांगितलं होतं की इमर्जन्सी असेल मला फोन कर, मेसेज कर. तरी शेखर आधी आता डॉक्टरांकडे जाणं महत्वाचं आहे ना. मी त्याला कॉल करून बघतो. नको आत्ता नको. अद्वैत गाडी चालवत असेल दवाखान्यात पोहोचला की तो स्वतःच फोन करेल. आता अचानक डॉक्टर अवेलेबल होतील ना? हे बघा तुम्ही काळजी करू नका. अद्वैत आहे ना तिथे, तो बघेल सगळं. इंद्राणीताई कळतंय मला परिस्थिती नाजूक आहे. पण नेत्राची जी अवस्था होती ना ती बघून मला खूप भीती वाटली. ते क्लिनिक मला माहिती आहे. मी डॉक्टरांकडे स्वतःच जातो. शेखर निदान तुम्ही तरी असे वागू नका. थोडं थांबा. अहो पण शेखर मला तुमची भीती कळते, तुमची काळजी सुद्धा कळते. पण तुम्ही आत्ता इथून बाहेर गेलात ना तर विरोचकाला संशय येईल. थोडं थांबा. अद्वैत फोन करेल. हो बरोबर आहे इंद्राणीताईंचं. विरोचक किचन मध्येच आहे. हत्या सासू विरोचकने जसं माझा बरोबर केलं तसं नेत्र. तुम्ही मी सांगितलंय ना असा विचार सुद्धा मनात आणायचा नाही. पण नेत्रा आणि तिचं बाळ सुरक्षित आहेत. नेत्रा आहे ना ती. विरोचकाची सावली सुद्धा ती तिच्या बाळावर पडू देणार नाही. आणि तुम्ही दोघी आहात ना. तुम्ही दोघी इतकी छान काळजी घेताय नेत्राची.
मग नेत्राला किंवा तिच्या बाळाला कसं काही होईल? तेव्हा तेव्हा आता एकच प्रार्थना आहे, काही झालं तरी नेत्र आणि नेत्राच्या बाळाला सुरक्षित ठेव. सावकाश. बरं वाटतंय आता? काळजी करण्याचं काही कारण नाही, त्यांना तपासलं. अजून काही त्रास होतोय का? नाही. उलट्या वगैरे? नाही. डॉक्टर, असं आतून कोणीतरी नख मारतं असं वाटतं. अजूनही त्रास होतोय का? नाही, आता कमी. काळजी करण्याचं काहीही कारण नाही. डॉक्टर पण बाळ अगदी व्यवस्थित आहे. पण मग असं अचानक इतक्या जोरात पोटात का दुखतं हिच्या? असं होत राहतं आधीमध्ये. आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही डाएट फॉलो करताय ना? हो. हे घ्या. हे मी काही औषधं देऊन दिली आहेत, ती सुरू करा. आणि त्याच्यात काही टेस्टही दिल्या आहेत, त्या 2 दिवसात तुम्ही करून घ्या. ओके. नेत्रा, तू व्यवस्थित आरामही करत नाहीयेस का? हो, म्हणजे जमेल तसा करते. नेत्रा, तुला 8 तासाची झोप गरजेची आहे. पूर्ण झोप झाली पाहिजे. आणि टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुम्ही येऊन भेटा. ओके? थँक्यू डॉक्टर. थँक्यू. सावकाश. अजून एवढी शांतता काय? एव्हाना तर रडारड सुरू व्हायला हवी होती. नेत्राचं बाळ तर वाचूच शकत नाही. विषच मी इतकं जहाल वापरलंय. कदाचित घरी कळवणार नसतील. धक्का बसेल ना सगळ्यांना. ऍडमिट वगैरे केलं असेल का नेत्राला? काय झालंय नक्की? बघायला हवं. एकदा जाऊन बघायलाच हवं काय घडतंय ते. हा अद्वैत. बर. हा 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 ठीक आहे. तुम्ही पोहोचलात का? या, आम्ही इंद्राणीच्या रूम मध्ये आहोत. काय झालं भाऊजी? आधी काय म्हणाला? नेत्रा आणि नेत्राच्या बेबी? काळजी करू नका, घाबरू नका, दोघंही ठीक आहेत. फक्त डॉक्टर म्हणालेत की काही टेस्ट करायचे आहेत. पण नेत्रा आणि नेत्राचं बाळ दोघेही सुखरूप आहेत. सगळेजण इंद्राणी आहेत त्यांच्या रूम मध्ये. मी तुला सोडतो आणि पटकन औषधं घेऊन येतो. नाही, ठीक आहे. तुम्ही औषधं घेऊन या, मी जाईन. तुला खरंच बरं वाटतं ना आता? हो, म्हणजे अचानकच दुखायचं थांबलंय. एकदम बरं वाटतं. बरं, ठीक आहे. मी आलो लगेच. इंद्राणी ताई, आता आपण नेत्राची जास्तीत जास्त काळजी घ्यायची. हा, काही म्हणजे काहीच त्रास होऊ द्यायचा नाही. आणि मी नेत्राला बेडरूम मधून बाहेरच नाही यावा दो. जो मी नेत्राची मम्मीच बनणार आता. मी ना देवासमोर साखर ठेवून येते. आणि पप्पाजी, तुम्ही काहीच बोलू नका, मीच बोलेन नेत्राशी. खूप 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 वर्णन बघा. विरोचक येतोय, विरोचक. फाल्गुनी, मी तुला किती वेळा सांगितलं तेजस येणार आहे, नको फोन करत जाऊ त्याला. काकुमा,
फाल्गुनी ही काळजी करू नकोस. माझं झालंय बोलणं तेजसशी. तू काम संपवून येतोय लवकर. पण एवढा काम? नेत्राचं बाळ गेल्याची बातमी अजून मिळाली नाही. वहिनी, तुम्ही इथे आहात सगळे. अख्खं घर शोधलं मी. केतकी, काय झालंय? आधी नेत्रा कुठे आहेत? आधी नेत्रा आले नाहीत का अजून? का काय झालं? तुझं काय काम आहे त्यांच्याकडे? नाही म्हणजे शेखर, जेवणाची वेळ होत आली आहे ना. आणि आधी आत्ता कुठे गेला बाहेर आईस्क्रीम आणायला? नेहमी तर ऑनलाईन मागवतो ना. मग आता नेत्राला घेऊन कुठे गेला? म्हणजे ठरलेल्या वेळीच जेवतात ना सगळे. आपण सगळे एकत्र आहोत तर एकत्रच बसूया जेवायला असं डोक्यात होतं. म्हणून म्हटलं तुम्ही शेखर फोन करा ना आधीला. बघा कुठे गेलाय, कधी येणार आहे. तुला भूक लागली असेल, जेवून घेतो. शेखर फाल्गुनी ताई, आईस्क्रीम फ्रीजमध्ये ठेवलंय. मी आलेच हातपाय धुवून. साहेब, तुम्ही पोहोचलात मेडिकलमध्ये? बरं, मी आहे खोलीमध्येच आहे, तुम्ही या. नेत्रा, तू ठीक आहेस ना? हो आत्या, मी एकदम ठीक आहे आता. अद्वैत कुठे आहे? डॉक्टरांनी काही औषधं लिहून दिली आहेत ना, ती औषधं आणायला गेलेत ते. बरं, तू आता आराम कर प्लीज. बरं, डॉक्टर काय म्हणाले? म्हणजे अचानक हे असं का झालं? खरं तर डॉक्टरांना सुद्धा कळत नव्हतं नेमकं काय झालंय ते. म्हणजे? पण ते बाळ? हा, म्हणजे डॉक्टरांना अंदाज येत नव्हता काय झालंय ते. पण मग त्यांनी काही टेस्ट केल्या, सोनोग्राफी सुद्धा केली. काळजीचं काहीच कारण नाहीये, बाळ अगदी सुखरूप आहे. पण मला असं वाटतं की तू हवा तेवढा आराम करत नाहीयेस. हो, आणि शिवाय तू जो सततचा स्ट्रेस घेतेस ना, तो घेणं थांबव आधी. बाबा, मी खरंच प्रयत्न करते, पण आज हे जे काही झालं ते इतकं अनपेक्षित आहे ना, म्हणजे खरंच कळलं नाही नेमकं काय झालं ते. तर कसे आहे? बरी आहे ना तू? हो, मी बरी आहे. पोटात दुखत नाही ना? नाही, आता अजिबात दुखत नाही आहे. अरे फाल्गुनी, खाली सगळं ठीक आहे ना? म्हणजे विरोचकाला डाऊट वगैरे नाही आला ना? नाही, उलटा विरोचक तर खूप टेन्शनमध्ये होता. का? माहित नाही, काकुमाच आहे विरोचकाबरोबर. बाजी बनवायला सांगितलं विरोचकाने काकुमाला. टेन्शन मध्ये खास. मी बघून येते. अगं नेत्रा, तुला आत्ता मी सांगितलं की तू हवा तेवढा आराम करत नाहीयेस. तू कुठे चाललीयस? तू आराम कर, मी बघते काय झालंय. बरं, मला खरं खरं सांग, तुला आत्ता काही होत नाहीये ना?
हो आत्या, आता अजिबात काहीच त्रास होत नाहीये. मला वाटतं मी मगाशी कॉफी घेतली आणि मग लगेच ताईंनी दिलेलं ज्यूस घेतलं ना, त्यामुळे कदाचित त्रास झाला असावा. कदाचित. शूज मी कधी आणून दिलं ज्यूस? मगाशी नाही का तासाभरापूर्वी तुम्ही मला ज्यूस दिला,